यवतमाळ दारव्हा दरम्यान घाटात उलटलेल्या डिझेल टँकरचा स्फोट, एकाचा मृत्यू, दोघे जखमी. भोयर घाटातील घटना. यवतमाळ राजीव आगरकर. शहरालगतच्या दारव्हा मार्गावरील भोयर घाटात डिझेल घेऊन जात असलेला टँकर उलटला. कलंडलेल्या टँकरमधील डिझेल टाकीचा स्फोट झाला. यामध्ये एकाचा जागीच जळून कोळसा झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. उलटलेल्या टँकरमधील डिझेल रस्त्यावरून वाहू लागल्याने परिसरातील जंगलातही आग लागली. अग्निशमन दलाच्या 6 पंपाद्वारे 3 तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. ही घटना सोमवारी सकाळी 10:30 वाजता घडली, त्यामुळे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यवतमाळहून दारव्हा येथे डिझेल घेऊन जात असलेला 20,000 किलोलिटरचा टँकर भोयर घाटात उलटला. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले व टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यात टँकरचा एक कप्पा फुटल्याने डिझेल वाहू लागले. या डिझेलने तात्काळ पेट घेतला. टँकरमध्ये असलेले 3 जण जीवाच्या आकांताने बाहेर पडले, मात्र डिझेल सर्वत्र पसरल्याने मोठा भडका उडाला. या स्फोटात एकाचा जागीच जळून कोळसा झाला तर दोघे गंभीर अवस्थेत दारव्हाच्या दिशेने गेले. जखमी दोघांना दारव्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. टँकर स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. दरम्यान टँकरमधून सांडलेले डिझेल रस्त्यावरून डिझेल टँकरचा अपघात झाल्यानंतर स्फोट झाला. यात गोपाल अभय पवार वय 24 राहणार मोख तालुका दिग्रस या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर चालक सूरज कुडे 32 राहणार एकुर्ली तालुका राळेगाव, अतिश नागोराव गजबिये राहणार वडकी खैरी तालुका राळेगाव या दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातून पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथे हलवण्यात आले आहे. वाहत खाली जंगलाच्या दिशेने जाऊ लागले तसतसा जंगलानेही पेट घेण्यास सुरुवात केली. घाटाच्या खाली गाव असल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली होती, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडस दाखवीत पेट घेतलेल्या टँकरवर विशिष्ट फोमचा फवारा तातडीने सुरू केला. टँकरला लागलेली आग विझवल्यानंतर रस्त्याने वाहून जाणारे पेटते डिझेल विझवण्यात आले, तर वाहते डिझेल दगड माती टाकून ठिकठिकाणी थांबवण्यात आले. त्यावर फोम व पाण्याचा आळीपाळीने फवारा करून आग विझवण्याचे प्रयत्न झाले. आग विझेपर्यंत आजूबाजूच्या हिरव्या झाडांचा कोळसा झाला. पाहिलेले दृश्य अंगावर काटा आणणारे होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुपारपर्यंत दारव्हा मार्गावरील वाहतूक थांबली होती. अपघातग्रस्त टँकरमध्ये काही कप्प्यात डिझेल होते, ते काढायचे कसे व परिस्थिती पूर्ववत कशी करायची यावर यवतमाळ नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी विनोद खरात व त्यांचे पथक प्रयत्न करीत होते. दुपारी 2 नंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनास्थळी परीक्षा विधीने पोलीस अधीक्षक रजनीकांत चिलुमुला, ग्रामीण ठाणेदार प्रशांत कावरे, वाहतूक शाखा प्रभारी अजित राठोड यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता. बेधडक 24 तास न्यूज नेटवर्क यवतमाळ. जिल्हा प्रतिनिधी राजीव आगरकर.